आहे शिवाजी चौकामध्ये अंबाजोगाईमध्ये आणि समोर कमान आहे. आपल्याला तिकडे जायचंय. तिकडून खोलेश्वर मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, ते बघायचंय. मी आलो खोलेश्वर मंदिराच्या इथे आणि हा समोर एक बुरुज आहे. या बुरुजाबद्दल इथे समोर बोर्ड आहे, तिथं माहिती आहे. आणि या इकडे समोरच आहे खोलेश्वर मंदिर झाडाच्या मागे. तर आधी या बुरुजापाशी जाऊ. हा नेमका बुरुज आहे काय आहे काय नाही त्याचं डिटेल्स घेऊया. या बुरुजाबद्दल संपूर्ण माहिती इथे समोर फलकावर आपल्याला पाहायला मिळते आणि वाचायला मिळते. या बुरुजाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर या बुरुजाला शाह बुरुज असे म्हणतात. निजाम राजवटीत मोमिनाबाद हे अंबाजोगाईचे निजामकालीन नाव होते. अंबाजोगाई येथे निजाम फौजेचा कायमचा तळ होता. त्यामुळे सैनिकांना युद्धाच्या बातम्या ऐकायला मिळाव्यात म्हणून शाह बुरुजावर बसवण्यात आलेला रेडिओ अंबाजोगाईतील स्वातंत्र्य सैनिक श्रीनिवास खोत यांनी उद्ध्वस्त करून निजाम आणि ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारलं. तर थोडंसं वरती आलोय आणि हा बुरुजाचा आतला भाग आहे आणि ते बाहेरची बाजू आहे. तर बुरुजचा ढासळलेला आहे. जसं म्हटलं की या साईडला कदाचित त्या काळी किल्ला असावा. आता किती मोठा असेल काय माहीत नाही, पण किल्ला असावा. खोलेश्वर मंदिर हे अंबाजोगाई येथील जुने मंदिर असून योगेश्वरी मंदिराच्या ईशान्य दिशेला वसलेले आहे. हे मंदिर उंच असे चौथऱ्यावर बांधले आहे. मंदिर परिसरात आलं की आपल्याला हे माहिती फलक पाहायला मिळते, जिथे या मंदिराबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. चला, हे मंदिर ॲक्च्युली आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर आहे आणि राष्ट्रीय स्मारक घोषित केलेले आहे, कारण हे खूप पुरातन असं मंदिर आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून मंडपात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला संस्कृतमध्ये लिहिलेला शिलालेख पाहायला मिळतो. त्यावर 1162 असा बांधकामाच्या काळाचा उल्लेख आहे. या शिलालेखामध्ये असा उल्लेख आहे की हे मंदिर खोलेश्वराची मुलगी लक्ष्मी हिने खोलेश्वराचा मुलगा राम, जो यादव राजा सिंघन याचा सेनापती होता, तो युद्धात मरण पावल्यामुळे त्याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले गेले. आतमध्ये जाऊया. आतमध्ये असं आहे. मुख्य सभा मंडप हा भला मोठा असून तो गोलाकार आकाराचा आहे. इथल्या प्रत्येक खांबावरती आपल्याला सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळेल. मंदिरामधला हा भव्य सभामंडप या खांबांवरती उभा आहे. आणि या इथे बघा गणपती आहे डाव्या बाजूला. या इकडे एक मूर्ती आहे अजून. गर्भगृहाच्या आत जाताना आपल्याला एक नंदी पाहायला मिळतो आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूस आपल्याला छोटे मंदिर पाहायला मिळतं. आणि गर्भगृहाच्या चौकटीवरती आपल्याला इथं सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळतं. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारातूनच आपल्याला सुंदर अशी महादेवाची मूर्ती पाहायला मिळते. आत गाभाऱ्यात जाऊन आता महादेवाचे दर्शन घेतले. महादेवाचे दर्शन करून मन अगदी प्रसन्न झाले. हे मंदिर यादवांच्या काळात बांधले असून ही महादेवाची मूर्ती नंतरच्या काळात इथे स्थापित करण्यात आली असे म्हणतात. या गर्भगृहाच्या चौकटीवरती बारकाईने बघितलं तर आपल्याला इथे सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळतं आणि इथे काही प्राण्यांचे चित्रही आहेत आणि काही देवी देवतांचे शिल्पही साकारल्याचे आपल्याला पाहायला मिळते. इथे अशा छोट्याशा मंदिरांमध्ये आपल्याला दगडात कोरलेल्या मूर्त्याही पाहायला मिळतील. आता दर्शन करून झाल्यावरती आपण मंदिराच्या बाहेर आलोत. खोलेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे. त्यामुळेच स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तू विषयक स्थळे या अवशेष अधिनियम 1960 नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूचे दगडावरती आपल्याला असे कोरीव काम पाहायला मिळतं आणि ही मंदिराची मागची बाजू आहे. इकडे बघा, मंदिराच्या मागे कुंड आहे. ॲक्च्युली याच्यात पाणी वगैरे काही नाही आहे, पण इथं पायऱ्या वगैरे म्हणजे कुंड होतं इथं. तर ही होती या खोलेश्वर मंदिराबद्दल थोडीफार माहिती. जे पुरातन मंदिर आहे, यादवकालीन मंदिर आहे. जर तुम्ही कधी अंबाजोगाईला आलात तर या खोलेश्वर मंदिराला नक्की भेट द्या एकदा. आणि हे योगेश्वरी मंदिरापासून अगदी जवळच आहे.